मी रोमा आहे. माझे वय 24 वर्षांचे आहे. मी एक खूप सुंदर स्त्री आहे. माझ्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. जीवनात मला सगळे सुख मिळाले, पण एक सुख मला कधीच मिळालं नाही. ते म्हणजे माझ्या पतीचं प्रेम आणि त्यांची साथ. व्यवसायामुळे ते घरी कधीच राहत नाहीत. नेहमी बाहेरच असतात. माझ्याकडे घर, संपत्ती, सुखसोयी सगळं काही आहे. पण मला जे सर्वात जास्त हवं होतं, माझ्या पतीचं प्रेम आणि त्यांची उपस्थिती, ते मला मिळतच नव्हतं. माझ्या घरात एक नोकर होता. त्याचं नाव रामू. त्याचं वय 22 वर्षांचं होतं. तो गावचा मुलगा होता, पण त्याची पत्नी बिहारमध्ये राहायची. तोही आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी तडफडत असे. गेल्या वर्षी एकदा माझा पती घरी आले. एक दिवस ते घरी थांबले, पण दिवसभर फोनवरच व्यस्त राहिले. रात्री त्यांनी मला सांगितलं की ते बिझनेसच्या कामाने 1 महिन्यासाठी त्या रात्री मी खूप रडले. माझा पती जेव्हा जेव्हा घरी येत, फक्त 1 दिवस राहून निघून जात असत. मी नेहमी त्यांच्या प्रेमासाठी तहानलेलीच राहत असते. असं नातं कसं चालेल? पती गेल्यानंतर मी खूप दारू प्यायले, तब्येत बिघडली. रामूने मला हॉस्पिटलात दाखल करून इलाज करवला आणि घरी आणून खूप काळजी घेतली. जेव्हा तब्येत थोडी बरी झाली, तेव्हा मी त्याला बोलावून त्याचे आभार मानले. रामू म्हणाला, "मेमसाहेब, आम्ही तुमचे नोकर आहोत. तुमची सेवा करणे हे आमचं कर्तव्य आहे. गरिबीमुळे आम्ही बायको, मुलांपासून दूर राहून इथे कमावायला आलो आहोत. तुम्हाला तर सगळं काही असूनही पतीपासून दूर राहावं लागतंय. माफ करा, जरा जास्तच बोललो." आमच्या लग्नानंतर आम्ही आमच्या पत्नीपाशी फक्त 2 महिने राहू शकलो. तेव्हापासून 1 वर्ष झालं आहे. खूप आठवण येते. पण कमावलं नाही तर घर कसं चालणार? मी त्याला पैसे दिले आणि सांगितले, "घरी जा." पण त्याने नकार दिला. "नाही मेमसाहेब, हे पैसे आम्ही घरी पाठवू. आम्ही तुमच्या सेवेत इथेच राहू. मालक घरी नाहीत तर आम्हीच तुमची काळजी घेऊ." रामूच्या या शब्दांनी माझं हृदय स्पर्श केलं. हा गरीब माणूस आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करतो. माझ्या पतीला तर माझी आठवणही येत नाही. रामूही इथे आपल्या पत्नीशिवाय तडफडतो, जसं मी पतीशिवाय तडफडते. तेव्हा मला एक वाईट विचार आला. आम्ही दोघे एकमेकांची ही तडफड दूर करू शकतो. तेव्हापासून माझी नजर रामूकडे बदलली. मी त्याला आकर्षित करण्यासाठी छोटी कपडे घालू लागले. बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवत असे. पण त्याचं लक्ष नेहमी कामातनं निष्फळ ठरले. एक दिवस मी त्याला बोलावून सांगितलं, "आजच मला दारू प्यायची खूप इच्छा आहे." त्याने मनाई केली, "मेमसाहेब, दारू आरोग्यासाठी चांगली नाही. गेल्या वेळी तुमची तब्येत बिघडली होती." मी म्हणाले, "मग मी काय करू? माझ्या पतीची खूप आठवण येते. मी त्यांच्या प्रेमासाठी तडफडत आहे." मी 2 ग्लास दारू ओतली आणि एक त्याला दिला. त्याने नकार दिला. "मेमसाहेब, मी दारू पीत नाही. माझी औकात नाही असं करण्याची." मी बेबस झाले. मग माझ्या मनात एक प्लॅन आला. मला माहीत होतं की माझ्या पतीला माझ्यापेक्षा बिझनेसची जास्त फिकीर आहे. मी अशी जिवंतगार जगू शकणार नाही. एक रात्री रामू माझ्या खोलीत आला आणि विचारलं, "मेमसाहेब, जेवण लावू का?" मी म्हणाले, "अजून भूक नाहीये." मग मी सांगितलं, "रामू, माझं एक काम करशील?" त्याने उत्तर दिलं, "नक्कीच." मी सांगितलं, "माझी तब्येत ठीक नाही. थोडं तेल गरम करून घेऊन ये. माझे हातपाय दाब आणि मालिश करून दे." त्याने तेल गरम करून आणलं. मी गाऊन घालून पलंगावर झोपले होते. मी गाऊन गुडघ्यापर्यंत वर केला आणि सांगितलं, "रामू, माझ्या पायांना तेल लावून मालिश कर." त्याने मालिश सुरू केली. मी गाऊन आणखी वर केलं, जेणेकरून तो माझं शरीर पाहू शकेल. तो माझ्या मांडीकडे पाहत होता आणि त्याच्या बोटांची पकड अधिक जोरदार झाली होती. मग मी पलटी घेऊन बोलले, "माझ्या पाठीची मालिश कर. खूप दुखत आहे." त्याने हिचकिचात म्हणाला, "मेमसाहेब, मी करू शकणार नाही." मी म्हणाले, "लाजण्याची गरज नाही. तू माझा नोकर आहेस. या मालिशसाठी मी तुला अतिरिक्त पैसे देईन. तुझं घर चालेल." त्याने पाठीची मालिश सुरू केली. मी आरशात पाहिलं की तो माझ्या शरीराकडे पाहत आहे. मी बोलले, "चांगल्या रीतीने मसाज कर." त्याचे हात थरथरत होते. थोड्या वेळाने मी सरळ होऊन बोलले, "आता माझ्या पोटाची मालिश कर." त्याने घाबरून म्हणाला, "मेमसाहेब, हे काय?" मी त्याचे हात पकडून पोटावर ठेवले आणि सांगितलं, "बघ कसं वाटतंय." त्याने सांगितलं, "मालकाला कळलं तर नोकरी जाईल. मी गरीब आहे. पत्नीला पैसे कुठून पाठवू?" मी सांगितलं, "मालक 1 महिन्यासाठी बाहेर आहेत. घरात आम्ही दोघेच आहोत. जर तू माझी गोष्ट मानशील तर मी तुला मालामाल करून देईन. तुझ्या कुटुंबाचा सगळा खर्च मी उचलून घेईन. तू फक्त माझी इच्छा पूर्ण कर." तो आखडत होता. मला माहीत होतं की तोही पत्नीच्या प्रेमासाठी बेचैन आहे. मी सांगितलं, "रामू, मी पतीच्या प्रेमासाठी तडफडत आहे. तू पत्नीच्या प्रेमासाठी तडफडतोस. आम्ही एकमेकांना ते प्रेम का देऊ नये? आजची रात्र मी तुझी घरवाली आहे.
तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. मी त्याला मिठीत घेतलं. पण रामूने मला जोरात दूर ढकललं. माझ्या शरीरावर चादर टाकून दिली. हात जोडून डोके खाली करून बोलला, "मेमसाय आमच्याकडून होणार नाही. आम्ही आमच्या पत्नीवर खूप प्रेम करतो. तिच्याशी विश्वासघात करू शकणार नाही. मालकाशी गद्दारी करू शकणार नाही. आम्ही गरीब आहोत पण मेहनतीने खातो. मालक तुम्हाला सोडून महिना बाहेर राहतो. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याशी बेईमानी करा. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोलून बघा. आम्ही पत्नीच्या आठवणींसोबत जगू शकतो तर तुम्ही का नाही? प्रेम म्हणजे विश्वासही. मालक तुमच्या आनंदासाठीच मेहनत करतात. माफ करा जर जास्त बोललो." त्याचे शब्द ऐकून माझं डोके लाजेने खाली झुकलं. त्याचा प्रत्येक शब्द माझ्या कानात आमलासारखा लागला. तो खरंच सांगत होता. रामू म्हणाला, "मेम साहेब, आता मी तुमच्या घरात काम करू शकणार नाही. उद्या मी इथून निघून जाईन." मी सांगितलं, "असं करू नकोस. मी माझ्या चुकीबद्दल खूप लाजत आहे. तू का नोकरी सोडतोस?" रामू म्हणाला, "नाही मेमसाहेब, आम्हाला इथून जावंच लागेल. जेव्हा आम्ही तुम्हाला पाहू तेव्हा डोळ्यात डोळा घालू शकणार नाही. तुम्ही जात आहात, आम्ही जात आहोत. कुठे चुकून जाऊ नये. आम्हाला भीती वाटते." मी हात जोडून माफी मागितली. "माझ्या चुकीबद्दल मला माफ कर रामू. मी थोड्या वेळासाठी चुकून गेले होते." माझ्या हृदय आणि मनावर शैतानाने कब्जा केला होता. रामू म्हणाला, "मेमसाहेब, तुम्ही माफी मागू नका. या वयात चूक होऊ शकते. मालकांशी बोला, सगळं ठीक होईल." दुसऱ्या दिवशी रामू आपला सामान घेऊन कायमचा घर सोडून निघून गेला. त्याने मला माफ केलं होतं, पण माझ्या एका चुकीमुळे एक निरपराध, भोळा आणि विश्वासू नोकर त्याची नोकरी गमावावी लागली. मी माझ्या कमकुवतपणामुळे एक चांगला माणूस गमावला. आजही जेव्हा ती रात्र आठवते, तेव्हा मी लाजेने नमते. रामूने मला शिकवलं की विश्वासूपणा आणि आत्मसन्मान क्षणिक इच्छांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. आपली जागा आणि नात्यांचा सन्मान करायला हवा. गरिबीतही तत्त्वे सोडू नयेत.